नमस्कार. आजचा श्लोक क्रमांक 52. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. क्रमणे म्हणजे आनंदामध्ये वेळ घालवणे. पहिल्या ओळीपासून सुरुवात केली तर क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे म्हणजे आपला वेळ अतिशय आनंदात घालवतो. कशामध्ये? तर तो सतत चिंतन करतो. कोणाचं चिंतन करतो? तर परमेश्वराचं करतो. आपल्याला आजच्या काळातला हा संदर्भ जो म्हणायचा झाला तर आपण वेगवेगळ्या गोष्टींचं चिंतन करत असतो. वेळेवर पोचणार का? ट्रॅफिक किती लागेल? गाडी मिळेल का? आजचं काम काय आहे? ते कसं पार पाडायचं? अशा अनेक गोष्टींचं चिंतन आपल्या मनामध्ये चाललेलं असतं सकाळी उठल्यापासनं रात्रीपर्यंत. आणि मग सतत त्याच चिंता, तेच विचार ह्याने आपली मनस्थिती अगदी पूर्ण कोसळून जाते कधी कधी. पण हा जो काही आहे, जो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं ज्याला म्हटलेलं आहे, तो काय करतो? क्रमी वेळ तो तत्वचिंतानुवादे म्हणजे सतत त्या परमेश्वराचं चिंतन करतो आणि अतिशय त्याच्या चिंतनामध्ये आनंदात वेळ घालवतो. आता आपल्याला हे रोजच्या सगळ्या गोष्टींमध्ये कितपत शक्य आहे? कारण रोज उठल्यानंतर आज आम्हाला गृहिणींना तर डबा काय करायचा, नाश्ता काय करायचा अशी सुरुवात होते. बाकी कोणाला अजून आज ऑफिसमध्ये काय मीटिंग्स आहेत, कसं करायचं आहे, व्यवसाय असेल तर आज काय, कोणाला भेटायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळे विचार सातत्याने चालू असतात. कारण प्रपंचाकरता कार्यभाग आपल्याला करायलाच लागतो. पण असं सगळं करायला लागत असताना सुद्धा मनामध्ये जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा आपण त्या परमेश्वराचं चिंतन नक्की करू शकतो. न लिंपे कदा दंभवादे विवादे म्हणजे तो कधीही उगीचच वाद घालत बसत नाही. लिंपे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्याला दोष लागत नाही किंवा स्वतःला कुठल्याही वादविवादामध्ये तो अडकवत नाही. आपण बघतो हल्ली अरेला कार्य करण्याची वृत्ती खूप आहे. जरा कोणालाही तुम्ही काही बोललात तर तो माणूस लगेच आणखीन द्वेषाने तुमच्याशी बोलायला येतो, भांडतो. अशी भरपूर भांडणं आपल्याला जाता येता दिसत असतात. मुळामध्ये आत या सगळ्या काळामध्ये इतकं काही फ्रस्ट्रेशन, इतका काही ताण भरलेला आहे की तो बाहेर काढायला कुठेतरी ही संधी मिळते की काय असं मला वाटतं कधी कधी. की कोण अगदी द्वेषाने भांडत असेल तर माझ्या मनात येतं काय बरं असेल, कशामुळे हा एवढा अपसेट असेल, आतमध्ये काय असेल एवढं ह्याच्या दबलेलं की अगदी तो जीव तोडून भांडतोय. तर हा जो कोण आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, तो न लिंपे कदा दंभवादे विवादे म्हणजे तो कुठल्याही फसवा युक्तिवाद असेल किंवा कुठलेही वादविवाद चालले आहे किंवा कुठलं कोणतरी सांग तू प्रूव्ह करू सांग खरंच हे सगळं आहे का वगैरे असं जर कोणी त्याला उद्युक्त करत असेल किंवा तुला अरे बाबा हे सगळं काय तू नित्यनेम करतो त्याच्यात काही अर्थ नाही असं जरी कोणी त्याला सांगत असेल तरी तो त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्याच्यामध्ये वादविवाद घालायला जाऊन आपली ऊर्जा अजिबात वाया घालवत नाही. तर तो काय करतो? तो करी सुसंवाद जो उगमाचा म्हणजे स्वतःसुद्धा परमेश्वराच्या स्मरणामध्ये सतत असतो. आणि उगम ह्याचा अर्थ जो आहे तो म्हणजे विश्वाचा आरंभ, उत्पत्ती, चैतन्य जिथून या विश्वाची सुरुवात झाली त्या सगळ्या गोष्टींविषयी तो बोलतो आणि स्वतः अभ्यास करतो, चिंतन करतो असं नाही, तर आपल्याबरोबर आणखीन 4 लोकांना हे सगळं सांगतो. मग समोरचा व्यक्ती तो ऐको, किंमत देऊ न देऊ, जर वेळ पडली तर तो जे काही बोलेल ते एवढंच बोलतो की परमेश्वरासंबंधी जे काही त्याला जाणवते, या ब्रह्मांडात भरलेल्या चैतन्याविषयी त्याला जे काही जाणवते, त्याच्या चिंतनातनं जे काही त्याला समजतंय, कळतंय, ते तो स्वतःपुरतं न ठेवता इतरांनाही वाटतो. असा हा धन्य दास हा परमेश्वराला प्रिय आहे. कारण तो कुठेही जाऊन वादविवाद करत नाही, कोणाच्या भूलथापांना बळी पडत नाही, सतत स्वतःच्या विचारामध्ये, चिंतनामध्ये मग्न असतो. पण त्याची जी चिंतन किंवा चिंता आहे ती प्रपंचाच्या कार्याबरोबर परमेश्वराशी सुद्धा त्याचं मन कुठेतरी अनुसंधानात आहे,
कुठेतरी त्याचं मनसुद्धा त्या परमेश्वराचीच आळवणी करतं आहे, त्याचा विचार करतं आहे. आणि आजूबाजूच्या कुठल्याही भानगडीत न पडता तुम्ही जर त्याच्याशी बोलायला गेलात त्या व्यक्तीशी, तर ती तुम्हालासुद्धा त्याला जे काही चिंतनात जाणवलं आहे, या चैतन्याविषयीचं जाणवलं आहे ते सांगते. म्हणजे ह्याच्यामध्ये भक्तीची मला असं वाटतं 2 अंग सांगितलेत. एक म्हणजे मनन, चिंतन आणि तसं वर्तन. सतत मनन कसलं करायचं तर परमेश्वराचं करायचं, चिंतन कसलं करायचं तर परमेश्वराचं करायचं. आणि हळूहळू जो काही बोलायचं आहे, जी काही वाणी आपली त्यामार्फतसुद्धा, त्याच्याद्वारेसुद्धा आपण कायम परमेश्वराविषयी बोलत राहायचं. जर एखादा त्याला विचारणारा समोर आला तर तो त्याच्या सगळ्या शंका, त्याच्या चिंतनात त्याला जे जे काही जाणवलं आहे, अभ्यास जो काही झालेला आहे, ते सर्व तोपर्यंत तो त्याला खुल्या मनाने सांगतो. अशी लोक जी आहेत तीच परमेश्वराची खरी लाडकी होतात. कठीण आहे हे सगळं, पण जर बाहेरच्या बऱ्याच गोष्टी मनावर ताण निर्माण करत असेल आणि असंख्य अशा गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये की ज्याचं आपलं नियंत्रण आपण ठेवूच शकत नाही त्या गोष्टीवर, त्यावेळेला चिडचिडाट न करता किंवा कुठल्याही वाईट भावनेच्या आहारी, जी भावना तुमच्या मनात नकारात्मकता निर्माण करेल त्या भावनेच्या आहारी न जाता, त्याही काळामध्ये जर तुम्ही परमेश्वर चिंतन करत राहिलात, मनन करत राहिलात की मी हे वाचलं, हे मी माझ्या आचरणात कसं आणू, तर हा सगळा ताण शांतपणे पेलणं हे आपल्याला सहज शक्य होईल. आणि म्हणून महाराज सांगतात तसं काही करू नका, प्रपंच करा आज, पण नामस्मरण करा. कारण जिथे तुम्ही नामस्मरण कराल तिथे मी तिकडे आहे. आणि मग तुमचा प्रपंचाचा भार आपसुकच मी घेईन आणि तुम्ही फक्त आणि फक्त रामाचं चिंतन करा. कठीण आहे पण अशक्य नाही. निदान सुरुवात करायला काय हरकत आहे, नाही का? धन्यवाद.